केंद्र सरकारकडून पॅन कार्डशी संबंधित नियमांमध्ये 5 महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे। अर्थ मंत्रालयाकडून इन्कम टॅक्स रूल्स 2026 चा मसुदा तयार करण्यात आलेला आहे। त्यामध्ये पॅन कार्डशी संबंधित काही महत्त्वाच्या बदलांचा उल्लेख आहे। ते बदल नेमके कोणकोणते आहेत, त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती कसा होऊ शकतो ते आपण बघूयात। सगळ्यात पहिला बदल, सध्या बँक खात्यामध्ये एकाच दिवशी 50,000 रुपयांहून अधिक रक्कम जमा करताना पॅन कार्ड द्यावं लागतं। मात्र नवीन नियमानुसार आर्थिक वर्षामध्ये बँक खात्यामध्ये 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम रोख स्वरूपात जमा केली किंवा काढली तर पॅन कार्ड बँकेमध्ये द्यावं लागणार आहे। दुसरा नियम, सध्या असलेल्या नियमानुसार दुचाकी सोडून इतर कुठलंही वाहन खरेदी करताना पॅन कार्ड द्यावं लागतं। मात्र नव्या प्रस्तावानुसार दुचाकी किंवा इतर कोणतेही वाहन खरेदी करताना जर रक्कम 5 लाखांपेक्षा अधिक असेल तर पॅन कार्ड देणं अनिवार्य असेल। तिसरा महत्त्वाचा निर्णय असेल तो म्हणजे सध्या ग्राहकांना हॉटेल किंवा रेस्टॉरंटचं बिल 50,000हून अधिक असेल तर पॅन कार्ड द्यावं लागतं। मात्र आता तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये राहिलात, लग्न किंवा पार्टीसाठी बँक्वेट हॉल बुक केलं आणि त्याचं बिल 1 लाख रुपयांपेक्षा जास्त झालं तर तिथे देखील पॅन कार्ड अनिवार्य असणार आहे। त्यामुळे कागदपत्रांचं काम त्या ठिकाणी कमी होईल। चौथा बदल होऊ शकतो तो म्हणजे मालमत्ता खरेदी संदर्भात। मालमत्ता खरेदी करताना सध्या 10 लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार करताना पॅन कार्ड द्यावं लागतं। मात्र आता 20 लाखांपेक्षा अधिक रक्कम असेल तर तुम्हाला पॅन कार्ड देणं बंधनकारक केलं जाणार आहे। तसेच आर्थिक मर्यादा ही 10 लाखाहून 20 लाखांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे। पाचवा आणि महत्त्वाचा नियम, सध्या विम्याचे हप्ते आर्थिक वर्षात 50,000हून अधिक असतील तरच पॅन कार्ड मागितलं जातं। मात्र नवीन नियम जर लागू झाला तर विम्याची रक्कम ही कितीही असो, विमा काढताना आता पॅन कार्ड देणं बंधनकारक होऊ शकतं। तसा प्रस्ताव मसुद्यामध्ये देण्यात आलेला आहे। सीबीडीटी मसुद्यातील प्रस्तावित नियमांवरती आलेल्या सूचनांचा विचार करून हे नियम ठरवले जाणार आहेत। 1 एप्रिल पासून नवे नियम लागू होण्याची दाट शक्यता आहे। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि TV9 मराठीला सोशल मीडियावर नक्की फॉलो करा।